आणि अशा प्रकारे आपला आता पोह्यांपासून बनवलेला नाश्ता जो आहे तो तयार झालेला आहे। आता तो आपण एका प्लेटात काढून घेऊ शकतो। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। शिवाय मुलं तुमच्या घरचे जे आहेत ते खूप आवडीनं हा नाश्ता खातील। नमस्कार, मी पूजा डायरी या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। नेहमीप्रमाणे आजही आपण एक नवीन आणि आगळीवेगळी रेसिपी बनवणार आहोत। पण या रेसिपीला नाव काय द्यायचं हे तुम्ही ठरवायचं, किंवा तुम्ही ही रेसिपी बनवली आहे का ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। बऱ्याच वेळा काय होतं ना की सकाळ सकाळ नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न तुमच्या समोर किंवा माझ्या समोर सगळ्यांसमोरच पडत असतो। आणि नाश्ता म्हणलं की सगळ्यांच्या तोंडातून नाव येतं ते म्हणजे पोहे। पण रोजच आपण पोहे बनवू शकत नाही, किंवा रोज रोज बनवलं तरी लहान मुलं असतील किंवा घरातलं कोणी असेल ते खात नाहीयेत। तर पोह्यांपासूनच आज एक आपण नवीन पदार्थ बनवणार आहोत। चला तर मग अजिबात न वेळ घालवता या रेसिपीला सुरुवात करूया। ही रेसिपी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, जिरे मोहरी, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, 2 चमचे बेसन पीठ, गरम मसाला, काळा मसाला, चवीनुसार मीठ आणि पोहे। सगळ्यात अगोदर आपल्याला आपण पोहे बनवताना पोहे भिजत घालत असतो, तसं करायचं आहे। त्या अगोदर आपल्याला हे पोहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। पाणी थोडं जास्तीचं घालायचं आणि पोहे जे आहेत ते चांगले धुवून घ्यायचे आहेत। 1 ते 2 पाण्याने आता हे पोहे पटकन मी धुवून घेते। 2 वेळा पोहे धुतल्याच्या नंतर एवढे मऊ झालेले आहेत। आता त्यामध्ये आपण घालणार आहोत सगळ्यात अगोदर मीठ खूप जास्त नाही घालायचंय। नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, सोबतच बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, जिरे मोहरी, आलं लसूण पेस्ट। इथे आपण मग असे 2 मसाले घेतले होते, काळा मसाला आणि सोबतच गरम मसाला, हळद आणि सगळ्यात शेवटी घालायचं बेसन पीठ। बेसन पीठ इथे मी 2 चमचे घेतलेलं होतं। आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जसं आपण गव्हाचं किंवा ज्वारीचं पीठ पोळी बनवताना किंवा भाकरी बनवताना मळत असतो, तसं आता हे व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे। पोहे पण असे कुस्करल्याच्या नंतर ते व्यवस्थित मळल्यासारखे होतात। आता मी पटकन ह्याला व्यवस्थित मळून घेते। तोपर्यंत अजूनपर्यंत जर तुम्ही या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लगेच लाईक करून घ्या, तोपर्यंत माझं पीठ व्यवस्थित मळून होते। तर अशा प्रकारे आपलं हे जे मिश्रण आहे ते मळून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता की किती असं छान सॉफ्ट झालेलं आहे। आता आपल्याला इथे जर तुम्ही बघितलं तर मी गॅस ऑन केलेला आहे आणि तवा जो आहे तो गरम करायला ठेवलेला आहे। त्याच्यावर आता थोडंसं तेल घालायचं आणि आपण बटाट्याचे वडे जसे बनवतो ना तसे ह्याचे वडे बनवून घ्यायचे। बटाट्याचे वडे जे असतात ते खूप असे जाडसर असतात, तसे ह्याचे जास्त जाडसर करायचे नाहीत, कारण आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो आणि कांदा जो आहे तो बारीक चिरून घातलेला आहे। त्यामुळे मग आतमधून तो कच्चा राहू शकतो। त्यामुळे अशा प्रकारे पातळ वडे बनवून घ्यायचे आणि ते तेलामध्ये असे भाजून घ्यायचे। तेल जास्तीचं नाही घालायचं किंवा खूप कमी पण नाही घालायचं। अशा प्रकारे आता पटापट मी हे वडे जे आहेत ते बनवून घेते। अशा प्रकारे जर पोह्यांपासून तुम्ही असे वडे करून दिले तर लहान मुलं असतील किंवा घरातलं कोणताही माणूस असेल त्यांना अजिबात ओळखायला येणार नाही की तुम्ही हे पोहेपासून बनवले, किंवा पोहे बनवण्यासाठी जे साहित्य लागते त्या साहित्यापासून बनवलेलं आहे। दिसायला पण थोडंसं वेगळं आहे, पण त्याची चव सुद्धा खूप छान लागते। त्यामुळे पोहेपेक्षा तुम्ही हा नाश्ता नक्की बनवून बघा। आता आपण ह्याला छान असं पलटी करून घेऊया। बघितलं, ह्याला रंग सुद्धा खूप छान असा आलेला आहे आणि दिसायला तर 1 नंबर दिसतात आहे। खायला सुद्धा तेवढेच चविष्ट लागतात हे वडे। आणि आता मी पटापट छान असे दोन्ही बाजूंनी भाजून घेते। आणि अशा प्रकारे आपला आता पोह्यांपासून बनवलेला नाश्ता जो आहे तो तयार झालेला आहे। आता तो आपण एका प्लेटात काढून घेऊ शकतो। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। शिवाय मुलं तुमच्या घरचे जे आहेत ते खूप आवडीनं हा नाश्ता खातील।
आणि ह्याला साहित्य सुद्धा खूप जास्त काही असं लागत नाही, खूप कमी साहित्यामध्ये आपण पोहे बनवतो त्या साहित्यामध्येच हा तयार होतो. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि ह्या रेसिपीचे नाव काय आहे किंवा काय ठेवायचं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.